आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीनिवास आणि वँकी हे दोघंही जण तिथेच उभे असतात. तेवढ्यातच एक मुलगी तिथे येते जी की आरतीची मैत्रीण असते. आरतीची मैत्रीण तिथे येऊन म्हणत असते की तुम्हाला आता आमच्यामुळे अजूनच फायदा होणार आहे, कारण आम्हाला अजून तुमच्याकडनं बरीच कामं करून घ्यायची आहेत, कारण आम्हाला अजून ऑर्डर्स मिळत आहेत. मग तुमच्याकडनं आम्ही जे काही गिरणीचं पीठ आहे ते दळून घेणार आहोत. या गोष्टीमुळे आता खूपच जास्त आनंद खरं तर लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना होतो. मग ती आता त्यांना म्हणत असते की तुमचंसुद्धा एखादा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी ॲप्लिकेशन ओपन करा. मग आता त्यांचं ठरत असतं, पण ॲप्लिकेशनचं नाव काय ठरवायचं त्यावर ती मुलगी म्हणते की आपण लक्ष्मी असं नाव ठरवूया. पण लक्ष्मी हे नाव ठरवल्यानंतर ती म्हणते की नको. वीणाही म्हणते की जरा वेगळं काहीतरी नाव हवं. मग आता वीणा म्हणते की जरा हटके आणि मस्त जे लोकांच्याही लक्षात राहील असं काहीतरी नाव सुचवूया. मग त्याच वेळेला त्यांच्या लक्षात येत असतं की नाव काय बरं ठेवायचं. मग तेव्हा त्यांच्या लक्षात येतं इकडे वँकी जो आहे तो खाणाखुणा करून सांगू लागतो. जेव्हा वँकी खाणाखुणा करून सांगत असतो त्यामध्ये वँकीला सांगायचं असं असतं की बघा, आता आपण नाव ठेवताना ना गृह गृह घर 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 म्हणून गृह असं म्हणून तो पुढे तुमचं नाव असं सांगतो. मग काय तर गृहलक्ष्मी असं तो नाव सजेस्ट करतो. आणि हे गृहलक्ष्मी नाव सजेस्ट केल्यावर ते खूपच जास्त नाव आवडतं लक्ष्मीला. आणि मग त्यांचं ठरतं की आता आपण हेच नाव ठेवायचं. हे त्यांचं ठरल्यानंतर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आनंदात असते. लक्ष्मी आता म्हणत असते की एकदम परफेक्ट असं नाव आहे. दुसरीकडे जानू आता मोबाईलवर बसलेली असते, टाईमपास करत असते. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. दाराची बेल वाजल्याबरोबर तिला असं होतं की दार उघडायला जाऊया का, कारण तिला दाराचा पासवर्ड माहिती आहे. पण नंतर ती स्वतःला थांबवते आणि म्हणत असते की नको, मी जर उघडायला गेले दार मग ह्याला समजेल की मला पासवर्ड माहिती आहे, मग हा परत पासवर्ड चेंज करू शकतो. म्हणून ती तिथेच थांबते आणि म्हणत असते की दाराची बेल वाजते सर. मग तेव्हा तो लगेचच म्हणत असतो की हो दाराची बेल वाजते कळतंय मला. पण त्याच्या मनात विचार येत असतात की तसंही आपल्या घरात कोण येत नाही, मग आता आलं कोण असेल असा विचार मनामध्ये येऊ लागतो. आणि मग त्याच वेळेला तो दार उघडून पाहतो तर तिथे एक गिफ्ट ठेवलेलं असतं. ते गिफ्ट आता जानू बघते आणि जानू म्हणत असते की जयंत सर तुमच्यासाठी एक गिफ्ट आलेलं आहे वाटतं. मग जयंत म्हणतो की मला आणि गिफ्ट कोणी पाठवलं असेल. ती म्हणते की ओपन केल्यावरच आपल्याला गिफ्ट कोणी पाठवलं हे समजेल ना. मग आपण एक काम करूया, हे गिफ्ट ओपन करून बघूया असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. मग आता त्यांनी सांगितलं म्हटल्यावर गिफ्ट ओपन करायचं ठरतं. मग आता ते गिफ्ट ओपन करताना जानूने आपल्या हातात ते गिफ्ट घेतलेलं असतं, कारण तिला आता वाटत असते की हे गिफ्ट कोणीतरी नक्की शुभचिंतकांनी पाठवलं असेल. म्हणूनच ती आता ते गिफ्ट ओपन करायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला ना त्या गिफ्टमध्ये एक चिठ्ठी असते जी की तिला सापडते. ती चिठ्ठी लगेच ती आता लपवून ठेवते आपल्या ओढणीमध्ये. आणि तेव्हा त्यामध्ये वॉल क्लॉक असतं. वॉल क्लॉक तिला दिसल्याबरोबर तिला ते खूप जास्त आवडतं. मग ती म्हणत असते की आपण ना हे वॉल क्लॉक लावूया. त्याबरोबर जयंत म्हणत असतो की कशाला नको, एवढं काही खास नाही आहे. पण जयंतला आता तिला म्हणायचं असतं की हे खूप चांगलं आहे. तर दुसरीकडे हे लेटर विश्वाने पाठवलेलं असतं. जानूला तू सांगतो की तू माझ्यावर चिडलीस मला माहिती आहे, पण तू काळजी करू नकोस, तुला जयंतबद्दल काही आठवत नाही आहे. पण जयंत हे तुझ्याबद्दल काही चुकीचं करायचा प्रयत्न केलास तर नक्कीच तू मला कॉन्टॅक्ट कर, मी नेहमीच तुझ्या मदतीसाठी असेल असं देखील सांगितलेलं असतं. त्यावेळेला आता विश्वाला तिने कानाखाली मारलेलं आणि ते सगळं काही आठवतं आणि तिला या सगळ्याचा खूप मोठा पस्तावा होऊ लागतो. दुसरीकडे भावना आणि सिद्धू एका चहाच्या टपरीवर चहा घेत बसलेले असतात. जेव्हा ते दोघंही जण चहा पित असतात तेव्हा मात्र आता त्यांच्या डोक्यामध्ये ते सुरू असतं, निलांबरी वहिनीचं काय, तिने आपल्याबरोबर जे काही केलं तिला ती शिक्षा काहीच दिली नाही. पण तेव्हाच आता तो म्हणत असतो की जाऊ दे, जरी निलांबरी वहिनीला शिक्षा दिलेली नसली तरीसुद्धा काय झालं, आपण बघूया काय करायचं. आता त्या दोघांनी घर सोडलेलं असतं. त्यातच आता त्याचं ठरत असतं की काय करायचं, घरी तर जावं लागणार आहे पण कसं जायचं. त्यातच आता त्याच्या फोनवर आहे ना फोन आलेला असतो. तो म्हणजे आता त्याच्या वडिलांचा म्हणजे संपतरावांचा जेव्हा फोन येतो तेव्हा तो लगेचच कॉल रिसीव्ह करतो. तो आता भावनाला सांगत असतो की बाबांचा कॉल आलेला आहे आणि मग नक्कीच बाबांनी आपल्याला घरी येण्यासाठी कॉल केला असेल असं देखील आता तो म्हणत असतो. मग भावनाही म्हणत असते की बघा उचलून नेमकं काय म्हणतायत ते. आणि म्हणूनच मग कॉल रिसीव्ह केला जातो. तेव्हाच ना संपतराव आता सांगत असतात की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या सगळ्या काही गोष्टी मागे टाका आणि तुम्ही घरी निघून या.
असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा घरी निघून यायला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता तो थोडा विचार करत असतो. तर उलट ते सुद्धा म्हणत असतात की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या मला कळल्यात, पण आता आपण सगळं काही विसरून आपण बाळाला तुमच्या स्वीकारतो आहे ना. मग दुसरीकडे वाटतं की सिद्धूला की जाऊ दे, आपण घरी जायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी तो लक्षात घेतो आणि मग घरी जायचा निर्णय त्याचा झालेला असतो. जेव्हा तो आता घरी जायचं ठरवतो तेव्हा त्याला सहमतीसुद्धा दिलेली असते, ती खास करून भावनाने. भावनालासुद्धा वाटत असतं की जाऊ दे, काय राग घेऊन बसायचा आहे. मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, जानू जी आहे ती म्हणत असते की मला ना मस्त काहीतरी ना नाश्ता करावासा वाटतोय बघा. मग नाश्त्याबद्दल जयंतला मुद्दामून बोलत असते की मला ना पोहे खावेसे वाटत आहेत. मग तो म्हणतो की पोहे का तुम्हाला आवडत नाही का, मुद्दामूनच मग ती त्याला विचारते. तो म्हणतो की नाही नाही, तू खाणार असेल तर बनवेल, चालेल. मग आता ती पूर्ण घरभर पोहे शोधत असते. पूर्ण घरभर जेव्हा ती पोहे शोधत असते ना तेव्हा तो लगेच पोहे काढून देतो तिला. पोहे जेव्हा तो आता तिला काढून देतो तेव्हा ती म्हणत असते की हो, पण आता ना मला पोहे खायचा मूड गेला आहे बघा, आता मला नको आहे पोहे. मग आता आता काय खायचं आहे तुला, असंही आता तिला विचारलं जातं. तेव्हा ती म्हणत असते की आता मला जरा मस्त असं सँडविच खायचं मन करते. मग सँडविच बनवायचं का. मग जेव्हा आता तो सँडविचचं म्हणतो तेव्हा ती म्हणते की हो चालेल, सँडविच करूया आपण, पण काय करायचं, कसं करायचं, असा विचार येत असतो. मग ब्रेड तर नाही येत, मग काम करतो मी ऑनलाईन ब्रेड मागवतो, असं त्याचं ठरतं. मग ऑनलाईन ब्रेड मागवायचं ठरल्याबरोबर ती म्हणत असते की ऑनलाईनसाठी ना आपल्याला 10 गोष्टी लागतात, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, ऑनलाईन काही घेऊ नका. आता एक काम करा, तुम्ही बाहेर जा आणि मार्केटमध्ये जाऊन सगळं काही सामान घेऊन या, मलाही काही गोष्टी हव्यात तेही मी तिला सांगतो. मग आता एवढं सगळं सांगितल्यानंतर ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना मला असं वाटतंय की एक काम करा, त्यापेक्षा एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला मी सांगू का, तुम्ही बाहेर जा आणि काही ते सामान घेऊन या, ऑनलाईन वगैरे काही घेऊन येऊ नका. ऑनलाईन काही घेऊन आलात तर ते मला आवडणार नाही, आणि तुम्ही बाहेर गेलात तर नक्कीच माझ्यासाठी सरप्राईज असं काहीतरी घेऊन याल जे की मला आवडेल, आणि मला ह्या सगळ्या काही गोष्टी आवडतात असं देखील आता ती म्हणत असते. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते तेव्हा मात्र आता लगेचच तो विचार करत असतो की ही मला बाहेर का पाठवते, म्हणजे ही मला बाहेर पाठवते याचा अर्थ नक्कीच काहीतरी असू शकतं, असाही मनामध्ये विचार येऊ लागतो. पण त्याच वेळेला तो म्हणत असतो की ठीक आहे, हिने मला बाहेर पाठवले तर निदान ही काय करते हे तो आता मोबाईलच्या कॅमेरामध्ये बघत असतो. कारण आहे ना त्याला माहिती असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि पण तो घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या मोबाईल थ्रू सगळं काही बघू शकणार असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता लक्ष्मी आणि आजी या मात्र बसलेल्या असतात, तर बीना पण त्यांच्यासोबत असते. लक्ष्मी म्हणत असते की आई, आता तुम्हाला अरबड चरबड काही खाता येणार नाही आहे, तुम्ही नाहीतर म्हणाल की तुम्हाला बरं वाटतं आहे म्हणून मग तुम्हाला मी काहीतरी खायला देईन, तर असं नाही आहे, आधीच मी तुम्हाला सांगून ठेवते, असंही ती आता आजींना सांगत असते. मग आजीही ऐकत असतात. मग दुसरीकडे आता बँके आलेला असतो, आणि बँकेला ना आता चांगली ऑर्डर मिळालेली असते. बँकेला आता चांगली ऑर्डर मिळाल्यामुळे बँकेकडे आता मोठी एक झालेली असते, जे की आता त्याला पैसे भेटलेले असतात, ऑनलाईन ट्रान्सफर झालेले असतात. मग तो म्हणत असतो की मला मोठी ऑर्डर आली आहे, मग आपण ना मस्त असं सेलिब्रेशन करूया, हे त्यांचं ठरतं. आणि मग एकत्रच ना आता त्यांचं हे सेलिब्रेशन ठरल्यानंतर एकदम देवाकडे आता तो मोबाईल वगैरे ठेवतात, देवाचे आशीर्वाद घेतात, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी नीट होतील. दुसरीकडे आता जयंत म्हणत असतो की जानू तू डोर कसा ओपन केला, त्यावरती म्हणते की मी डोर वगैरे ओपन केलाच नाही आहे, तो डोर ओपनच होता वाटतं म्हणून उघडला, मला तर कुठे माहिती आहे तुमच्या पासवर्ड, मी तुम्हाला काल विचारत होती ना की तुमच्या ह्याचा पासवर्ड काय, तुम्ही कुठे मला सांगितला, असंही ती आता मुद्दामून त्याला म्हणत असते. त्याच वेळेला तुम्ही माझ्यासाठी काही आणलं आहे का, हो आणलं आहे ना, एक सरप्राईज आणलं आहे, थांब दाखवतो, आणि असं बोलून मग आता तो सरप्राईज दाखवू लागतो. आणि जेव्हा आता तो सरप्राईज दाखवतो ना तेव्हा मात्र जानूसाठी त्याने आईस्क्रीम आणलेलं असतं, आणि ते आईस्क्रीम बघून जानू खुश होते. जानू म्हणत असते की आईस्क्रीम तुम्ही माझ्यासाठी आणले, तो म्हणतो की हो तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणले. मग ते आईस्क्रीम तो खायचं ठरवते. मग ती म्हणते की माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक छान असं सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे सांगा ना, काय आहे. मग आता जानूला
जानू जयंतला म्हणते की सरप्राईज तर मी तुम्हाला सांगेन, पण त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील, असं काही तुम्हाला ते सरप्राईज दिसणार नाही. मग आता ती जो समोर टी व्ही असतो ना तो ऑन करते. दुसरीकडे आता वँकी बसलेला असतो. वँकी ज्या वेळेला बसलेला असतो तेव्हा त्याचं औक्षण वगैरे आता लक्ष्मी करत असते, कारण खरंच त्याने खूप मोठं काम केलेलं होतं आणि त्यासाठी त्याचं कौतुक तर व्हायलाच हवं ना. आणि म्हणून मग ना त्याच्यासाठी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता एकदम मन भरून केल्या जात असतात. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी खास करून त्याच्यासाठी केल्या जातात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मी ही खूप जास्त खुश असते आणि त्याचं औक्षण वगैरे करते. आणि जेव्हा त्याचं औक्षण वगैरे केलं जातं तेव्हा तो खूपच जास्त खुश असतो. आणि जेव्हा तो एवढं सगळं बघून खुश होतं ना, तेव्हा दुसरीकडे संतोष आलेला असतो आणि संतोष लांबून हे सगळं दृश्य पाहतो. तर संतोषला राग येत असतो. संतोष म्हणत असतो की काय यार फालतूगिरी यार, म्हणजे या घरात मी एवढा मोठा कमवणारा, पण ह्या बँकेचं औक्षण वगैरे करताय जसं काही या बँकेचा वाढदिवस आहे. पण संतोष दारावर उभा असतो. तर मीना त्याला म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही इथपर्यंत का आलेला आहात, तुम्हाला नक्कीच आहे ना नाश्ता हवा असेल. मग ती दारावरच त्याला पोहे नेऊन देते. पण श्रीनिवास म्हणतात की आज आपला बँकी एवढा सक्सेस झाला आहे ना, त्याला कोणाचा हातभार आहे माहिती आहे का, तो म्हणजे फक्त आणि फक्त संतोषमुळे. मग आता लक्ष्मी म्हणते की ते कसं. त्यावर आता श्रीनिवास म्हणतात की अगं तुला माहीत नाही का, संतोषच म्हणायचा ना की हा बँकी काही कामाचा नाही, काही कमवत नाही. मग आता बँकी बघितलं का किती काही गोष्टी करतोय. आता संतोष तुझ्याकडे काही बोलण्यासारखं आहे का. संतोषची तर बोलती बंद झालेली असते. संतोषकडे काही बोलायला ऑप्शनच नसतो, तो शांतच राहतो. दुसरीकडे आता ना आणि सिद्धू घरी आलेले असतात. बाबांनी बोलवलेलं असतं आणि म्हणूनच मग ते घरी येतात. जेव्हा आता ते दोघंही जण घरी येतात तेव्हा संपतराव त्यांना म्हणत असतात की माझं जरा महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं आहे. काय महत्त्वाचं काम आहे असं देखील विचारलं जातं आणि तेव्हाच ना महत्त्वाच्या कामाबद्दल सांगितलं जातं. तर त्यांचं महत्त्वाचं काम हेच होतं की आता निवडणुकीसाठी त्यांना सिद्धूला उभं करायचं होतं आणि त्याचसाठी त्यांनी भावना आणि सिद्धूला पुन्हा एकदा घरी बोलवलेलं होतं. मग निवडणुकीसाठी उभं करायचं आहे, तर मग आता काय गोष्टी करायच्या ह्याच्यावर त्यांचं ठरत असतं. मग सिद्धू म्हणतो की अच्छा यासाठी तुम्ही मला घरी बोलवलं आहे का, पण आपण ज्या काही झाल्या बोललेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही विसरून जाऊया आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी विसरून आपल्या कामाला लागूया असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुला सांगतो. असं बोलून ते आता कसं बसं या सिद्धूला समजावत असतात. मग सिद्धू आता निवडणुकीचा फॉर्म वगैरे भरण्यासाठी तयार असतो. तो आता बाबांसोबत येण्यास तयार असतो, कारण का बाबांना म्हणजे संपतरावांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते दुसरं तिसरं कोणी नाही तर सिद्धूच प्रॉपर करू शकतो हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणूनच ना मुद्दामून त्यांनी आता सिद्धूला निवडणुकीला उभं ठेवायचं ठरवलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र नीलांबरी जी आहे ती मात्र आता विचार करत असते की हे तर बाबा माझ्या नवऱ्याला कुठेच काही वाव देत नाही आहेत. पण दुसरीकडे मात्र आता सगळेजणं बाहेर जायला निघतात, कारण का त्यांना फॉर्म वगैरे भरायचा असतो. यासाठी एकत्र सगळेजणं बाहेर जात असतात. इकडे मात्र आता नीलांबरी विचार करत असते, पण नीलांबरीचं काही आता अजूनही चित्तधाऱ्यावर नसतं. ती म्हणत असते की बघा तुम्ही जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे, म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी करताय ना त्या अगदी चुकीच्या आहेत. म्हणजे माझ्या नवऱ्यावर आणि माझ्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय. आणि त्याचसोबत ती हेही सांगत असते की बघा तुम्ही एकदा त्या गुरुजींचं बोलणंही लक्षात ठेवा, कारण गुरुजींनीसुद्धा तेच सांगितलं आहे असंही आता म्हटलं जातं. इकडे आता जानूने मुद्दामून ना घरामध्ये CCTV कॅमेरे आहेत हे अचूक ओळखलेलं होतं आणि त्यामुळेच ती आता ते CCTV कॅमेरे आहेत त्यावरती आता दाखवू लागते टी व्हीवर की बघा तुम्ही कॅमेरा लावला हे मला माहिती पडलेलं आहे. मग इथे जयंतची फाटलेली असते. जयंतला असं वाटतं की ह्या जानूला काही कळत नसणार आहे, पण ह्या जानूने बरोबर घरातले अचूक CCTV कॅमेरेसुद्धा ओळखलेले असतात आणि त्यामुळे आता जयंतला असं वाटतं की काहीतरी करावं लागेल, पण ते सगळं काही लपून छपून करावं लागेल. मग त्याच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग सुरू होतं की नशीब हिने मला काही बोलली नाही तर हिने घरक्क डोक्यावर घेतलं असतं, पण हिने तसं केलं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण थोडं सावध राहायला हवं असं देखील त्याला आता वाटत असतं. दुसरीकडे संतोष बाहेर देव असतो, त्याच्यासमोर उभा राहतो आणि म्हणत असतो की देवा काय वाढून ठेवलेस रे माझ्या नशिबात, जो बँकी यांना कधीही न बघणारा आज ह्या बँकेकडे एवढं सगळं झालं आहे तरी लोक बँकेचं जय काय करताय, मला काही विचारतच नाही आहे, मला कुत्रेही विचारत नाही या घरात, काय होऊन बसलं रे देवा माझं हे. असंही आता एकटाच तो बडबडत असतो आणि जेव्हा तो एकटाच बडबडतो ना तेव्हा मात्र आता संतोष तो देवाला म्हणत असतो हे सगळं काही, कारण त्याला राग येत असतो. आणि मग तरीसुद्धा तो ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक एक करून बोलून दाखवत असतो. तर इकडे आता पाहायला मिळत असतं की जे
सिद्धू अधिराज गेलेले असतात, ते पुन्हा एकदा आलेले असतात आणि त्यांचं हेच म्हणणं असतं की आपल्याला काही फॉर्म भरता आलेला नाही आहे. कारण हा फॉर्म यासाठी भरता आला नाही, कारण या फॉर्ममध्ये भरता आलं असतं पण यावेळेला महिला कोणीतरी उभं राहायला हवं असं त्यांना वाटतंय. पण आता आपल्या घरातनं कोणाला उभं करायचं असा मेन प्रश्न असतो. आजीला तर सांगत असतात संपतराव की तू उभी राहा, पण आजी म्हणते की बाबा मला ही जनसेवा वगैरे काही करता येणार नाही, माझं वाढतं वय बघ आणि ह्या सगळ्या काही गोष्टी लक्षात ठेव असंही आता सांगितलं जातं. मग आता काय करायचं असा विचार येतो. मग आपण एक काम करूया, रेणुकाला उभं करूया. भावनाचं म्हणणं असतं की आपण रेणुका आईनं उभं करूया. पण रेणुका म्हणते की नको बाबा, मला ह्या गोष्टी समजणार नाही. आजी ही तिला टोमणे मारत असते. पण दुसरीकडे आता सिद्धू म्हणत असतो की जेव्हा आईला तुम्ही कधी बोलायला द्याल तर ना, जर बोलायला दिलं नाही तर ती कशी काय पुढे येणार. पण आता काय करायचं, भावनाला उभं करायचं का असं अधिराजचं म्हणणं असतं. मग आता इकडे नीलांबरी म्हणत असते की मला एकदा संधी देऊन बघा, मी उभी राहते. मग नीलांबरीने उभं राहायला हवं असं कोणाकोणाला वाटतं त्यांनी आता पटकन आहे ना हात वरती करा. मग नीलांबरीसाठी आजी, त्यासोबत संपतराव आणि अधिराजांनी हात वरती केलेला असतो. मग तेव्हा भावनाचा सुद्धा हात वरती होत असतो, पण सिद्धूने डोळ्याने इशारा करत सांगितलेलं असतं की नाही हा नाही, म्हणून मग तिनेही हात खाली केलेला असतो. दुसरीकडे जानू एकटीच अशीच बसलेली असते आणि तेव्हा ती पुस्तक वाचता वाचता तिचा डोळा लागलेला असतो, जी शांत पडलेली असते. तर जयंत तिच्याकडे एकटक पाहत असतो. जयंतची तिच्याकडनं नजर काही हटत नसते. जयंत जेव्हा तिच्याकडे पाहत राहतो तेव्हा जानूला अचानक जाग येते आणि जानू त्याच्याकडे पाहते आणि जानू त्याला विचारते की काय झालं आहे की तुम्ही माझ्याकडे असे का पाहताय. तेव्हा तो म्हणतो की काय करू, तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं गं. आणि असं बोलून तो अलगदपणे तिच्या केसांवरनं गालांवरनं हात फिरवत असतो. पण हे सगळं काही जानूला नको असतं. जानू आता त्याच्यापासून लांब व्हायचा प्रयत्न करत असते. जेव्हा जानू त्याच्यापासून लांब होत असते ना, तेव्हा मात्र जयंत म्हणत असतो की काय झालं. पण जानू म्हणते की मला ह्या सगळ्यासाठी वेळ हवा आहे, मी जेव्हा सगळ्या गोष्टीसाठी तयार होईन तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून सांगेन, पण आता नको आहे मला हे सगळं काही. त्यानंतर त्याने ना तिच्यासाठी छान असं पिक्चरचं नियोजन केलेलं असतं आणि म्हणूनच ना समोर टी व्ही असतो आणि टी व्हीवर पिक्चर चालू असतो. दुसरीकडे आता जोरजोरात गाणे नीलांबरीला लावलेली असतात, का तर ती निवडणुकीला उभी राहणार आहे यासाठी तिला खूप जास्त आनंद वाटत असतो आणि ती एकटीच नाचत असते. आणि तेव्हा ती आता एकटी नाचत असताना सोबतच ना इकडे अधिराजला सुद्धा नाचवत असते. अधिराज तिला म्हणतो की तू निवडणूक जिंकून नाही आलेली आहे, एक गोष्ट लक्षात ठेव, अजून निवडणुकीचा फॉर्म भरायचा बाकी आहे, फक्त फॉर्म भरायला जायचं आहे, निवडून येशील तेव्हा मग पुढे आपण बघूया असंही आता ठरलेलं असतं. दुसरीकडे आता इकडे सिद्धू आणि भावना रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा सिद्धू भावनाला म्हणत असतो की तू का उभी राहत होतीस, म्हणजे मला कळत नव्हतं की तू का म्हणून हात वरती केला. आपल्याला माहिती आहे ना नीलांबरी बहिणी कशा आहेत, आपल्या बाळाच्या बाबतीत त्यांनी काय काय केलं. तेव्हाच मग आता भावना म्हणत असते की मला असं वाटतं की त्यांना थोड्या संधीची गरज आहे. आपण जर त्यांना संधी दिली तर नक्कीच ना त्या ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी वेगळ्या अर्थाने बघतील आणि सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील. म्हणूनच मला असं वाटतं की आपण त्यांना संधी देऊया, पण तुम्ही असं का करताय प्रत्येक वेळेला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संधी द्यायचं ठरत असतात. आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये संधी द्यायचं ठरत असतं ना, तेव्हा मात्र आता सिद्धू म्हणत असतो की ते कडू कारलं कसं, एकदा कितीही तू जरी गुळामध्ये घोळव नाही तर साखरेत घोळव, काही झालं ते कडूच राहतं. तसेच नीलांबरी वहिनी आहे, कितीही काही झालं ना तर ती सुधारणार नाही आहे, हे मला माहिती आहे असंही आता म्हटलं जातं. सिद्धूची जी काही म्हणणे असतात, मतं असतात, ती काही झालं तरी आता मान्य नसतात. भावना म्हणत असते की त्यांना बाळ होत नाही आहे, मग त्यांना असं वाटतं की घरातले आपल्याला तुच्छ लेखतात, कमी लेखतात आणि म्हणून मग त्यांना मला असं वाटतं की त्यांना आपण चांगली संधी देऊया, तेव्हा कुठे जाऊन त्या सगळं काही चांगलं करतील. मला असं वाटत नाही की काही त्यांचं चुकत आहे असंही आता म्हटलं जातं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया